जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी शिवसेना युबीटी 100 जागा लढणार अशी माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 80 जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे आणि उरलेल्या ज्या 8 जागा आहेत त्या मित्र पक्षाला दिल्या जाण्याची शक्यता आहे। इतर मित्र पक्षांना दिल्या जाण्याची शक्यता आहे। दरम्यान मवियामध्ये जास्त जागा जिंकेल त्याचा मुख्यमंत्री होईल असं सुद्धा ठरल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, मविया ज्यांचा फॉर्म्युला हा लोकसभेमध्ये प्रभावी ठरल्याचं पाहायला मिळालं होतं। लोकसभेमध्ये चांगलं यश मवियाला आलेलं आहे। 30 पर्यंत जागा मवियानं जिंकलेल्या आहेत आणि महायुतीला मवियानं धोबी पछाड दिला होता लोकसभेमध्ये आणि तशीच काहीशी तयारी आता इथं विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्या पार्श्वभूमीवर मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। राज्यामध्ये सध्या विधानसभेसाठी जागा आहे 288, यापैकी 100 जागा काँग्रेस लढणार, 100 जागा शिवसेना युबीटी, तर 80 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लढणार असल्याची माहिती समोर येते आणि उरलेल्या ज्या 8 जागा आहेत त्या इतर मित्र पक्षांना दिल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। आणि या जागा वाटपाच्या सूत्रानुसार ज्यांचे जास्त जागा असतील, ज्यांचे जास्त आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री होईल असंही ठरल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।